महागणपती कृषी मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी बांधवांना स्वागत आहे। तर ऊस शेतीमध्ये आंतरपीक हे खूप महत्त्वाचं असतं। तर आपण असं आंतरपीक घ्यावं की त्या आंतरपिकाने कोणतेही दुष्परिणाम हे ऊस शेतीवरती होऊ नये ही काळजी आपण घ्यावी। तर आज आम्ही हरभरा हे आंतरपीक ऊस शेतीमध्ये कोणत्या पद्धतीने करायचं ही जी माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत। तर त्याच्यामध्ये आपण पहिला 4 फूट सरी सोडाव्यात। कमीत कमी 4 फूट सरी ही लागतेच, कारण हरभरा हे आंतरपीक घेत असताना सरीमधला अंतर कमीत कमी 4 फूट असावा। तर 4 फूट सरी सोडल्यानंतर पहिला आपण ऊसाची शेती सुरुवात करावी, ऊसाची लागवड सुरुवात करावी। आपण रोपे लावू शकता ह्या पद्धतीने सरीमध्ये। त्यानंतर 15 दिवस झाल्यानंतर हरभऱ्याची लागवड बोधाच्या सेंटरला करू शकता। तर हा 15 दिवसाचा गॅप ठेवणं खूप महत्त्वाचं आहे। तर पहिला आपण ऊसाची लागवड करावी, त्यानंतर 15 दिवस झाल्यानंतर आपण हरभऱ्याची लागवड करावी। 2 हरभऱ्यांमधला अंतर आपण 1 फूट ठेवावा। तर ह्या पद्धतीने आपण हरभऱ्याची लागवड सुरुवात करू शकता। तर ऊस शेती झाल्यानंतर 15 दिवस झाल्यानंतर आपण हरभऱ्याची लागवड करावी, कारण हरभऱ्यामध्ये फुटवा होतो त्यावेळी छान पद्धतीने हरभऱ्यामध्ये वाढ होते। तर त्यावेळेस ऊस शेतीमध्ये फुटवे झालेले असतात, तर कोणताही दुष्परिणाम ऊस शेतीमध्ये होत नाही। त्या कारणाने आपण 15 दिवस झाल्यानंतर हरभऱ्याची शेती करावी। तर हे खूप महत्त्वाचं आहे। तर हरभरा शेती केल्याने पहिली गोष्ट ॲटमॉस्फिअर मधला नायट्रोजन जो असतो, वातावरणामधला जो नायट्रोजन असतो तो जमिनीमध्ये फिक्स करण्याचं काम हरभरा करतं। त्यानंतर दुसरी गोष्ट जे मायक्रोबियल ऍक्टिव्हिटी म्हणतो, जीवाणूंची ऍक्टिव्हिटी ही हरभरा शेती केल्याने खूप छान पद्धतीने होते। आणि तिसरी गोष्ट हरभरा शेती केल्याने आपल्याला 40 ते 50 हजार रुपये 1 एकराला इन्कम ही हरभरा शेतीमधून होते। तर ह्या पद्धतीने आपण हरभरा लागवड ऊस शेतीमध्ये आंतरपीक म्हणून घेऊ शकता। तर ह्या पद्धतीने आपल्याला खूप छान पद्धतीने हरभरा लागवड केल्याने फायदे होतात। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। थँक्यू, धन्यवाद।